डावीकडून उजवीकडे. मग डावीकडून उजवीकडे जा, बेरीज वजाबाकी करायची. आता 9तनं 2 गेले, खाली किती राहिले 7. पण नुसते 7 का नाही, वजा 7 प्लस किती आहे 6 मायनस किती पुढं 11. या दोघाचं उत्तर आलंय वजा 7. हे प्लस, हे 6, हे मायनस आणि 11 लिहिले. आता या दोघांमध्ये क्रिया होईल. मायनस प्लस काय होतं मायनस, म्हणजे कोणती क्रिया होईल, भिन्न वेगवेगळे चिन्ह दिसले की वजाबाकी. 7तनं 6 गेला, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून -1 आणि इथं मायनस किती आहे 11. आता दोन्हीकडे समान चिन्ह असल्यावर बेरीज. मग 11 आणि 1 12, चिन्ह मोठ्या संख्येचं, उत्तर आलं -12. समजतंय. या पद्धतीनं तुम्हाला गणित सोडवायचे आहेत पदावलीचे. एकदम सिंपल सांगितलंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 3ऱ्या नंबरचा क्वेश्चन. कुणाला नसन समजत तर परत विचारा, काय अडचण नाही. ओके, समजायलंय, शिकवलेलं व्यवस्थित कळतंय ना. हां, पुढचं गणित पहा. तुम्हाला पुढचं गणित देतो. -6 भागिले किती दिलंय 3 गुणिले 4 वजा 9. ओके, वजा 9 भागिले 3 ओके गुणिले 2 प्लस किती 12 हां भागिले 3 गुणिले 4 वजा 9. असं +9 करूया आपण. चला +9. किती सोपं आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काही अवघड नाही. लक्ष सर्वांचं समोर आहे ना. हां, पुढं पहा. आता करायचं आहे सगळ्यात पहिली कोणती क्रिया, भागाकार. झोपी नका जाऊ, नीट सांगा. पहिली कोणती क्रिया करतो आपण, आता भागाकार. जिथं भागाकार आहे त्याच्या खाली अंडरलाईन मुद्दाम मारा, म्हणजे सॉल्व करायला सोपं जातं. मग आता इथं 3 ने 6ला भागायचं आहे. 3 दोन्ही इथं येईल -2 गुणिले 4 वजा ह्या 3 ने 9ला भागायचं आहे. 3 त्रिक गुणिले अधिक 12 नाही अधिक, अधिकच्या नंतर 3 ने 12ला भागायचं आहे. 3 चौक 3 चौक 12. याचं उत्तर आलं 4. इथं पुढं गुणिले किती आहेत 4 प्लस किती आहेत 9. कळलं, भागाकार करून आलं उत्तर. आता पुढं लक्ष द्या. भागाकारानंतर पुढची क्रिया करायची आपल्याला गुणाकाराची. भागाकारानंतर पुढची क्रिया काय करायची, गुणाकाराची. समोर पहा. मग गुणाकार कसा करणार, बेचोक. पण गुणाकारात एका संख्येला वजा असेल तर उत्तरात काय घेतो आपण. इथं बी गुणाकार आलाय. 3 दोन्ही एका संख्येला वजा म्हणल्यावर उत्तरात काय वजा. आलं लक्षात. इथं प्लस 4 चौक अधिक 9 असं आलं. आता डावीकडून उजवीकडे जायचं. मग या दोघांची बेरीज होईल का वजाबाकी, बेरीज. समान चिन्ह असतील तर बेरीज करा, म्हणून 8 आणि 6 14. मोठ्या संख्येचे चिन्ह -14 प्लस 16 अधिक 9. ओके, आता ह्या दोघांमध्ये कोणती क्रिया होईल, कोणती क्रिया होईल. 16तून 14 गेले, किती राहिले 2 प्लस किती आहे 9. 9 2 उत्तर किती आलं 9 आणि 2 11. म्हणून याचं उत्तर आलं 11. हे झालं आपलं फायनल आन्सर. समजलं, सिंपल आहे गणित, एकदम सिंपल आहे. चला पुढचं गणित पाहू. मी सिंपल असले तरी लय सोडून देणार आहे. हे प्रकरण तुम्हाला सोडवायला इतकं सोपं जाईल. आणि एवढं सोडून देतो की तुम्हाला कारण फिक्स 1 मार्कासाठी नवोदयला आहे. त्याच्यानंतर मी फक्त पहिल्या स्टेपचं गणित सांगायला तुम्हाला, ह्याच्यापेक्षा हार्ड होत राहणार आहेत नंतर. चौथं एक्झाम्पल आपण पाहूया. पुढं लक्ष द्या. चौथं एक्झाम्पल -6 -9 गुणिले 3 अधिक 12 भागिले 4 ओके वजा 9 भागिले 3 गुणिले 2 वजा 16. असं एक्झाम्पल. समजलं. या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. सिम्पल एक्झाम्पल आहेत, काही अवघड नाही. साधे एक्झाम्पल घेतो आहे मी. अजून पुढं आपल्याला फ्रॅक्शनकडं जायचं आहे, फ्रॅक्शनचे एक्झाम्पल. आता हे सध्या पहा. सगळ्यात पहिली क्रिया भागाकार. अलीकडे सरक अलीकडे सरक अलीकडे अजून सरका सगळे. पुढं लक्ष द्या. भागाकार. भागाकार हा एक भागाकार आहे, हा एक भागाकार आहे. बाकीचा ॲज इट इज ठेवा. -6 -9 गुणिले 3. आता इथं 4 ने 12ला भागलं, 4 त्रिक प्लस किती आलं उत्तर 3. हे मायनस जशाला तसं. 3 ने 9ला भागलं, 3 त्रिक 9. याचं बी उत्तर 3च आलं. गुणिले किती 2 वजा किती 16.
आता भागाकार करून झाल्यावर कोणती क्रिया करायची? गुणाकार. 2 ठिकाणी गुणाकार आलाय, तो गुणाकार सॉल्व करा. मग गुणाकार सॉल्व करताना काय करणार? पुढं लक्ष द्या, हे -6 जशाला तसे, हे मायनस आहे, 9 त्रिक 27. ओके, प्लस इथं काय 3 आहे आणि इथं गुणाकार वजा 3 दोन्ही 6, वजा किती आहे पुढं 16 असं दिलं. आता काय करणार पुढं? पहा, इथं राहिली बेरीज आणि वजाबाकी. आता पुढं लक्ष द्या, इथं प्लस घेऊ रे, उत्तर मोठं येईल, इथं प्लस घेऊ. ठीक आहे, प्लस असो. आता पहा, या दोघांमध्ये आपण काय करूया? समान चिन्ह असल्यावर बेरीज 27 आणि 6, उत्तर किती आहे? 27 आणि 6 33. नुसतं 33 का? -33, कारण मोठ्या संख्येच्या आधीच चिन्ह. +3 -6 +16 असं दिलं. आता या दोघांमध्ये कोणती क्रिया होईल? वजाबाकी. 33 मधून 3 गेले, खाली किती राहिले? -30 राहिले. इथं मायनस किती? 6 प्लस किती? 16. आता या दोघांमध्ये कोणती क्रिया होईल? नवीन आलेल्या पोरायला कळत नाही का बेरजेची होईल? सारखे चिन्ह असेल तर बेरीज होते, वेगवेगळे चिन्ह असले की काय होते? वजाबाकी. इथं मायनस होतं, इथं प्लस होतं, वजाबाकी झाली. इथं दोन्हीकडं मायनस आहे म्हणून बेरीज झाली. सारखे दिसले की बेरीज, वेगळे दिसले की वजाबाकी. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या आधी वजा आलं तर उत्तरात वजा असं असतं इथे. ठीक आहे. आता इथं पुढं लक्ष द्या, मायनस किती? 36 प्लस किती? 16. या दोघांमध्ये कोणती क्रिया होईल? वजाबाकी. वेगवेगळे चिन्ह आहेत वजाबाकी. 36 मधून 16 गेले, किती राहिले? 20. पण चिन्ह मोठ्या पदाचं म्हणून मायनस किती? 20 हे आलं आपलं उत्तर. समजलं? या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहेत पदावलीमधले. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. बेरीज वजाबाकी डावीकडून उजवीकडे सोडवत राहायचं. आलं का लक्षात? हे होतं पदावलीच्या पहिल्या स्टेजचे एक्झाम्पल. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये काय काय असतंय आता ते पाहायचं आहे. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये पुढं लक्ष द्या, फर्स्ट स्टेपमध्ये काय असतंय ते पाहायचं आहे. तर पदावलीमध्ये पुढचं नेक्स्ट स्टेज जाऊया आपण. आता सिंपल गणितं बघितले, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार असणारे सरळ सरळ. त्यात पहिली स्टेप काय? भागाकार सोडवा, नंतर गुणाकार आणि डावीकडून उजवीकडे बेरीज वजाबाकी करायची. ओके, त्यानंतर पुढं ब्रॅकेटचे जर काय म्हणतोय मी कंस असणारे जर गणित आले तर ते कसे सोडवायचे? त्याआधी तुम्हाला कंसाचे प्रकार माहीत पाहिजे. कशाचे? कंस. ओके, कंसाचे प्रकार. ओके, हे माहीत पाहिजे. ओके, कोणकोणते कंस असतात? तर सगळ्यात पहिलं आपण घेऊ साधा कंस. कोणता कंस? असा असतो तो, याला काय? साधा कंस म्हणायचं, सिंपल ब्रॅकेट. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रकार घेऊया, पुढचा नेक्स्ट. ओके, याला आपण या टाईपमध्ये दिलेला असतो, याला म्हणतो आपण काय? चौकटी कंस. कोणता? चौकटी कंस असं म्हणतो, याला म्हणतात स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, त्यानंतर पुढची स्टेप घेऊया आपण या स्वरूपाच्या, याला म्हणतात पुढला महिरपी कंस. कोणता? महिरपी कंस. त्यानंतर महिरपी कंसानंतर पुढचा एक कंस असतो. ओके, पुढच्या कंस आहे महिरपी कंसानंतर येणारा, नुसती अशी लाईन ओढलेली असते. ओके, मग याला म्हणतात कोणता कंस? रेघी कंस. ओके, असे कंसाचे एकूण किती प्रकार? 4. साधा कंस, चौकटी कंस, महिरपी कंस आणि रेघी कंस. असे कंसाचे एकूण पडतात 4 प्रकार. आता हे चारही बी एकत्र येतात. मग सगळ्यात पहिलं कोणता कंस सोडवायचा? फॉर एक्झाम्पल उदाहरण बघूया आपण. पुढं लक्ष द्या, पुढचं उदाहरण आहे. याच्यामध्ये हा कोणता कंस आहे? चौकटी. हा कोणता आहे? चौकटी. याच्यामध्ये कोणता आला आहे? साधा. इथं कोणता आला आहे? साधा. असे कंस येतात. मग कंस सोडवा ही पहिली पायरी बॉडमॉसची. बी फॉर ब्रॅकेट, कंस सोडवा. कंस सोडवा म्हणजे काय करा? कंसातील क्रिया करा. आणि कंसातल्या क्रिया कोणत्या पद्धतीने करा? तर तीच पद्धत. भागाकार, स्टँड कार्ड. हां, नीट बस. ओके, पहा, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हीच पद्धत वापरायची. आता आपल्याला सांगितलं कंस सोडवा. आता कंस दिलाय, हा एक वेगळा कंस आहे ना, असे वेगवेगळे जर असतील, का हा एक कंस वेगळा आहे ना, हा एक कंस वेगळा आहे, वेगवेगळे असतील तर दोन्ही एकत्र सोडवू शकतो आपण. एकदाच दोन्हीतल्या बी क्रिया करू शकतो. आता त्या कंसातल्या क्रिया आपल्याला करायच्या.
पण ते नियम बी सेम आहे त्याचा. काय? आधी भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. आता याच्यामध्ये कोणता कंस आधी सोडवायचा? तर सर्वात लहान जो कंस असतो तो सुरुवातीला सोडवायचा. आलं लक्षात? पुन्हा त्यापेक्षा मोठा, पुन्हा त्याच्यापेक्षा मोठा, असं जायचं. आता याच्यामध्ये पहिलं काय करणार? सिंपल ब्रॅकेट हे सॉल्व करा. सिंपल ब्रॅकेटमध्ये काय दिलंय पहा. सिंपल ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय दिलंय ते बघा. सिंपल ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलंय पुढं काय दिलंय सिंपल ब्रॅकेटमध्ये पहा. ॲडिशन दिली. मग 14 आणि 2 किती येत आहे? 16. हे चौकटी कंसात उत्तर आलं 16. कळलं? कंस क्रिया झाली की कंस सोडून द्यायचं. ओके. आता पुढं लक्ष द्या. इथं भागिले, परत चौकटी कंसात साधा कंस आधी सोडवा. साध्या कंसात याच्यात कोणती क्रिया आधी करणार? या चौकटी कंसा मोठा आहे की साधा कंस मोठा आहे? चौकटी मोठा आहे, साधा लहान आहे. सर्वात लहान कंस आधी सोडवा म्हणलंय. म्हणजे ह्या कंसात तुम्हाला जेवढ्या क्रिया दिसतात तेवढ्या आधी करायच्या. मग कोणती क्रिया करू? वजाबाकी आधी करू का हा गुणाकार? गुणाकार. म्हणजे इथं आलं 25 वजा 5 5 25. हे चौकटी कंस. ओके. अधिक किती इथं? 4. चौकटी कंस पूर्ण. आता परत हे 16 जशाला तसे बाहेर येतील, क्रियाच नाही म्हणून 16 घेतले. भागिले, पुढं लक्ष द्या. आता इथं 25 मधून पुढं लक्ष द्या. 25 मधून 25 गेले, किती राहिले? 0. आणि हे याचं उत्तर आलं 0 प्लस किती? 4. आता 0 + 4 उत्तर किती येईल? 4. आलं लक्षात? आता ह्या 4 ह्या 16ला भागायचं. 4 ही चोक, उत्तर किती आलं मग? 4. समजलं याचं उत्तर कसं आलं? 4. तर सर्वात लहान कंस आधी, पुन्हा त्यापेक्षा मोठा, पुन्हा त्यापेक्षा मोठा, असे कंस करावे लागते. ओके. त्यानंतर पुढचं गणित बघूया आपण. इथं ह्या गणित सोडवायचं कसं? तर सगळ्यात पहिलं काय म्हणलंय मी? कोणता कंस सोडविणार सांगा बरं? सगळ्यात पहिला साधा. का बरं? कारण सर्वात लहान जो आहे तो आधी सोडवायचा, पुन्हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा. मग साधा कंस सोडून झाल्यावर कोणता सोडविणार? चौकटी नाही, महिरपी कंस. कळलं? आणि महिरपीपेक्षा मोठा आहे चौकटी कंस. आलं का लक्षात? हां. आता पुढं लक्ष द्या. या साध्या कंसातली क्रिया आधी करावं लागेल, बाकीचं जशाला तसं. कळलं? कंस आधी सोडून घ्या. 25 ॲज इट इज 25. इथं प्लस, इथं चौकटी कंसात, इथं महिरपी कंस आहे. हे 25 जशाला तसं मायनस 25 मधून 10 गेले, किती राहिले? इथं आले 15. आता इथं राहिला महिरपी कंस आणि चौकटी कंस. आता कोणती क्रिया करायची आपल्याला? महिरपी कंसातली. मग 25 मधून 15 गेले, इकडे लक्ष द्या. इथं 25, इथं काय प्लस, हां इथं चौकटी कंस राहतो. हां 25 मधून 15 गेले, खाली किती राहिले? 25 मधून 15 गेले, 10 राहिले. आता पुढं लक्ष द्या. कंस बी म्हणजे 25 + 10 बरोबर. 25 आणि 10 किती झालं? 35. हे आलं तुमचं उत्तर. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण पुढचा. ओके. पहा 7व्या टाईपचा प्रश्न. काय सोडवणार आधी? कंस. कंस म्हणजे कंसातल्या क्रिया. आता मला सांगा कोणती क्रिया आधी करू? बेरजेची का गुणाकाराची? मग गुणाकार आधी, बाकीचं जशाला तसं. इथं एक नवीन गोष्ट तुम्ही शिकणार आहे. ओके. ती कोणती ते नंतर सांगतोय. 1/13. इथं चौकटी कंस, इथं 7 जशाला तसे. आपल्याला आधी गुणाकार करायचा, हा आणि हा. इथं प्लस 2 पंचे 10 गुणिले 11 किती येईल? 110. 11 10 10 दर्शे. ओके. प्लस 2 गुणिले 13 13 दोन्ही 26 झाले. दोन्ही काढला गुणाकार करून. पहा आता काय करणार तुम्ही? चौकटी कंसमधली बेरीज करणार. सगळ्याची करा बेरीज. सगळ्याची बेरीज सोबत करू शकता. 1/13 जशाला तसे. इथं चौकटी कंसात काय येईल? 6 आणि 0 आणि 7. 6 आणि 7 किती? बोला. 6 आणि 7 1303. हातचा आला 2 आणि 1 3 आणि 1. इकडं तर काय नाही, 4 जशाला तसे. आणि इथं किती? 143 आलं. ओके. आता मला सांगा 143. 13च्या पाड्यात 143 आहेत का? आहेत, येतात. ओके. पुढं लक्ष द्या. आता काय करणार तुम्ही? समोर पहा. आता काय करणार? इकडे बघ. ए भाई इथं हां पुढं लक्ष द्या. आता पहा
13 ने 143 यांच्यात कोणती क्रिया होते? मी म्हणलं नवीन गोष्ट शिकणार. एखादा कंसात एखादी संख्या आणि कंसाच्या बाहेर एखादी संख्या. कंस आणि या संख्येच्या मध्ये जर कोणतं चिन्ह नसलं तर तिथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. कोणतं? कळलं का तुम्हाला काय सांगितलं? कंस आणि बाहेरची संख्या आणि कंस यांच्यामध्ये जर कोणतं चिन्ह नसेल तर तिथं कोणतं चिन्ह देतात? म्हणून इथं 1/13 गुणिले काय आलं? 143. कळलं? आता 143ला 13 काय जातो? भाग जातो. आता अशा कंडिशनमध्ये वरची संख्या याला गुणिले असते आणि खालची संख्या काय असते? भागिले. म्हणजेच इथं आपल्याला 13 ने 143ला भाग द्या किंवा 1 ने 143ला गुणा. उत्तर येतं 143/13. आता 13 जर भाग दिला तर उत्तर काय येतं? 11. 13 1 13 1 कळलं? किती उरला? 1. परत एकावर 3 गेले. उत्तर परत 13 1 13. म्हणून उत्तर आलं 11/13. कसं 13 कटलं ना? 11/1. पण खालच्या 1ला काही व्हॅल्यू नसते म्हणून नुसतं उत्तर 11 घ्यायचं. छेदातला 1 घ्यायची गरज. समजलं? पहा, या पद्धतीनं तुम्हाला गणित सोडवायचं आहे. समजतंय? दिसतंय? कळतंय? कळायले ना? नक्की. चला आपण पुढं जाऊया. याच्याही पुढचं गणित आपण बघू. तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. कारण का बरेच गणितं मी सोडून देतो. पदावलीतले बरेचसे गणितं समजत असेल तर हो म्हणायचं. इतकं काय शांत बसला? झोप लागेल ना तुला नरसाळ्या? सरकीकड्या. हां, पुढं लक्ष द्या. आता कंस सोडवायचा. आधी नियमच सांगतो. आधी कंस सोडवा. मग कंस सोडवा म्हणजे कंसातल्या क्रिया करा. आता इथं भागाकार, इथं गुणाकार, इथं बेरीज आणि इथं वजाबाकी. कोणती आधी करायची? यांचा भागाकार आधी करून घ्या. म्हणजे उत्तर आलं कंसात 13 गुणिले 5 अधिक 9 ने 27ला भागलं 9 त्रिक 27 वजा 2 कंस पूर्ण भागिले किती? 11. आता काय करणार? गुणाकार. 13 5 65 अधिक किती? 3 वजा किती? 2 हां कंसात भागिले किती? 11. आता काय करणार? बेरीज. 65 आणि 3 68 मायनस किती? 68 मायनस 2 कंसातच आहे. ओके, भागिले किती? 11. 68मधून 2 गेले. उत्तर आलं 66. इकडं भागिले किती? भागिले किती? 11. आलं लक्षात? कंस सोडविला. इथं बेरीज केली 68 आली. पुन्हा इथं वजा आहे. 68मधून 2 गेले 66. आलं? 11 ने 66ला भाग द्या. उत्तर येतं 11 असं की. म्हणून उत्तर आलं 6. समजलं? या पद्धतीनं गणित करायचं. अवघड काही नाही. कंस सोडवायचा म्हणजे त्याच नियमानं सोडवायचा. आधी भागाकार, पुन्हा गुणाकार, शेवटी बेरीज आणि वजाबाकी. आलं लक्षात? याच पद्धतीनं सोडवायचा. समजलं? काय काय समजलं तुला? पूर्ण गणित शिकूस तर खाली बघत होतास. काय कळलं तुला? पुढं लक्ष द्या. नुसतं मान हलवित आहेत. अभ्यासाच्या माईचा पत्ता नाही. नुसतं मान हलवायचं. हो सर. अरे नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका. महत्त्वाचा टॉपिक आहे. 1 मार्काला हा प्रश्न 100% पडणार आहे परीक्षेत. कुठली बी एक्झाम द्या तुम्ही, त्याच्यात हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. मी एवढे उदाहरणं घेतोय, तुमचं लक्ष पाहिजे. हां, पुढं लक्ष द्या. आता इथं पहा, परत कंस आला. मग काय सांगितलं? मोठा कंस महिरपी, त्याच्यापेक्षा लहान कंस चौकटी आणि त्याच्यापेक्षा लहान कंस साधा. कोणता आधी सोडवणार? लहान्याकडून मोठ्याकडे जायचं आहे आपल्याला. बाकीचं जशाला तसं ठेवा. म्हणून 1 लक्षात घ्या. 3 गुणिले महिरपी कंसात 4. इथं लगेच चौकशी कंसात 85 अधिक किती? 5. इथं वजा 3 ने 15ला भाग दिला आहे. साधा कंस सोडवायचा होता. हां, 3 5 उत्तर किती आलं? 5. राहिला काय? चौकटी कंस प्लस किती? 2. पुन्हा काय? महिरपी कंस. आता कोणता कंस आधी सोडवणार? चौकटी कंस. कोणता कंस? चौकटी. आता इथं काय होईल? बेरीज. इथं 3 गुणिले महिरपी कंसात 4. इथं चौकटी कंसात 85 आणि 5 90 मायनस किती झालं? 5. इथं चौकटी कंस पूर्ण प्लस किती? 2 महिरपी कंस पूर्ण. आता काय करणार सांगा? 90मधून 5 मायनस. कंस सोडून द्यायचा ना, लहान. हां, म्हणून 3. हे बाकी जशाला तसं. बाकी जशाला तसं. इथं किती आलं? 3 गुणिले महिरपी कंसात इथं सांगा 4
आता इथं चिन्ह कोणतं येईल? गुणाकाराचं. जर एखादी संख्या आणि कंस यांच्यामध्ये चिन्ह नसेल तर कोणतं द्या म्हणलंय तुम्हाला? गुणाकार. 90 मधून 5 मायनस केले, उत्तर किती झालं? किती झालं? 85. इथं अधिक किती आहे? 2. हे राहिला महिरपी कंस. आता कळलं? आता महिरपी कंसातली कोणती क्रिया आधी करतात? गुणाकार. कंसाच्या बाहेरच्या संख्येनं आतल्या संख्येला गुणतात. समजलं? हां. 4 गुणिले 45. चला 3 इथं गुणिले इथं महिरपी कंसात 4 पंचे 20ला 0. भला लवकर हातचे 2. 4 8 32 आणि 2 34. 340 प्लस 2 इथं महिरपी कंस. आता 3 गुणिले उत्तर आलं 342. 3 गुणिले 342. कसं करणार? 3 न गुणणार. ओके. 3 दुने 3 चोक 12 2 हातचा 1 आणि 3 त्रिक 9 1 10. 1026 हे आपलं फायनल आन्सर. समजलं? या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं. लय सोपं. एक 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 क्रिया करायची. सगळ्यात लहान कंस आधी, पुन्हा त्याच्यापेक्षा मोठा आणि पुन्हा त्याच्यापेक्षा मोठा. कंस सोडवायचा म्हणजे कंसातल्या क्रिया करायच्या. आधी भागाकार, पुन्हा गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. जी असन नियमानं ती. आता पुढं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हा प्रश्न आहे. आता इथं 2 कंस आहेत, 3 कंस आलेत. सगळ्यात मोठा महिरपी, त्याच्यापेक्षा लहान चौकटी आणि त्याच्यापेक्षा लहान साधा. आता साधा कंस इकडे एक ठिकाणी आणि इकडे एक ठिकाणी. मग दोन्हीकडल्या क्रिया एकत्र करता येतात. समजलं? हां. कारण तो मध्ये. आता पुढं लक्ष द्या. इथं जशाला तसं बाकीचं ठेवायचं जशास तसं. इथं 25 जे खायचं आहे तेच आधी खायचं. आधीच बसला ताटावरून गुलाबजामुनची वाटी उचलायची नाही. नियमानं उचलायचं. नियमानं. सगळ्यात लहान कंस आधी सोडवा. 113तून 9 गेले. 113तून काय गेले? 9. 113मधनं 9 मायनस केले. उत्तर किती राहिलं? 104. मग इथं आलं 104. कसं आलं कळलं? या दोघायची. इथं प्लस. आता इथं भागाकार आधी होईल. 2 न 4ला भाग द्यावा लागेल. मग काय येईल? 2 दुने 4 गुणिले किती आलं? 13. साधा कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस. कळलं? आता काय कोणता कंस सोडवणार आधी? सगळ्यात लहान कोणता आहे? साधा. हे कंस आधी सोडवणार. मग बाकीचं जशाल तसं ठेवा. 2 गुणिले महिरपी कंसात 25 परत गुणिले साध्या कंसात 104. 100 किती? 4 अधिक पुढं लक्ष द्या. 13 दोन्ही 26. चौकटी कंस जशाला तसा. साधा कंस संपला. आता महिरपी कंस. आता कोणता कंस सोडवणार? मी जिथल्या तिथं ठेवतोय सगळं आणि क्रिया झाली की कंस फेकून देतोय. कळलं? हां. असं आहे. समजलं? 140 आणि 26 यांची आता बेरीज होईल. आता बेरीज झाल्यावर कंसाची काय गरज आहे का? नाही. 25 इथं गुणिले 104 आणि 26. 6 4 10 0. हातचा आला 1. 100 किती झाले? 30. आता ह्या कंसाची गरज आहे का मला? काढून टाकला. 25 आणि 130 यांची काय? गुणाकार. 2 गुणिले 25 आणि 130 155. कळलं? 155. आता ह्या बी कंसाची गरज नाही. 155 आले. झाली ना क्रिया त्याच्यातली? संपली. मग संपली क्रिया की सोडून द्यायचा कंस. आता राहिले हे 2 न 155ला भाग दिला. उत्तर आलं 360 ना 310. सॉरी 300 किती? 10. काय प्रॉब्लेम? कोणतं? अरे 25 गुणिले का? ओके ठीक आहे. 25 गुणिले आहे. ठीक आहे. 25 0 0. 25 दोन्ही 25 त्रिक 25 0 0. हातचे किती? 25 0 25 त्रिक 75. 75ला 5 हातचे आले 7. 25 1 25 आणि 7 32. उत्तर आलं 3250. इथं गुणिले 2 आहे. आता परत 2 न गुणा. 2 0 0. 2 पंचे 10 0. हातचा 1. 2 2 4 आणि 1 5 आणि 2 त्रिक 6. 6500 हे आलं आपलं उत्तर. समजलं? या पद्धतीनं सोडवायचं. त्यानंतरचं गणित पुढचं देतो. सांगा बरं कोणती क्रिया ह्याच्यातली आधी करावं लागेल आपल्याला? साधा कंस सोडवावा लागेल आणि त्याच्यातली कोणती क्रिया करावं लागेल? भागाकाराची. ओके. भागाकार कसा करतात ते मी सांगतो तुम्हाला. भागाकार कसा करतात ते. ठीक आहे. ओके. 5 न 25ला भागायचं असते. ओके. लक्ष देव. 5 न 25ला भागायचे. 15ला भागायचे.
बाकी कंस जशाला तसे, कुठलंच हलवायचं नाही काहीच. इथं 40, 5 त्रिक 15 मायनस किती 3, 5 त्रिक 15 साधा कंस गुणिले किती 12 मैरपी कंस अधिक किती 5 चौकटी कंस. 40 मधनं 3 मायनस करायचे, उत्तर किती येत आहे. बाकीचा ॲज इथेच ठेवा मैरपी कंस. 40 मधलं 3 मायनस केले कारण कंस आधी सोडवायचा आहे. याचं उत्तर 3 आलं. 40 मधून 3 मायनस केले, उत्तर राहिलं 37. आता हे कंसातली क्रिया संपली. इथं काय गुणिले 12 मैरपी कंस प्लस 5 चौकटी कंस. कळलं. आता कोणती क्रिया करणार मी, गुणाकाराची. 12 सती 84, हातचे किती आले 8, हां 12 त्रिक 36, 36 आणि 8 44. ओके 36 आणि 8 किती 44. आता मैरपी कंस बी संपला, प्लस किती आहे 5. मग हे 444 मध्ये 5 मिळवले किती आलं 449. समजलं तुम्हाला. या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. कळलं. 449 याला चौकटी कंस करा, यांची बेरीज झाली, कंस सुटला. 449 हे झालं उत्तर. ओके. त्यानंतर पुढचं गणित पाहूया. सांगा बरं कोणती क्रिया आधी करणार, साधा कंस. म्हणजे ही क्रिया हेच ना, बाकीचं जसं तसं ठेवणार. हे 12 हे प्लस, हे चौकटी कंस, हे 25 मायनस मैरपी कंस, मैरपी कंसातले 25 आणि मायनस. आता कंसातले 25 मधून 12 गेले, किती राहिले 13 उत्तर राहतात. बरोबर 13 राहतात म्हणल्यावर इथं मैरपी कंस, कारण साधा कंसातली क्रियाच संपली, कंस बी संपला. आता इथं आलो मैरपी कंसात, हे 25 मायनस आणि ह्याचं उत्तर 13. आता कोणता कंस सोडवणार आधी, मैरपी कंस. लहान आहे ना, जो लहान आहे तो आधी. मग 25 मधून 13 मायनस करा, 12 प्लस चौकटी कंसात 25 इथं मायनस, 25 मधून 13 मायनस केले 12, कंस संपला. ओके. आता राहिला चौकटी कंस. 25 मधून 12 मायनस केले 12 प्लस, हां 25 मधून 12 मायनस केले 13. ओके. आता पुढं लक्ष द्या, 13 आणि 12 उत्तर किती होतं आहे 25. बेरीज आहे यांची, झालं उत्तर आपलं. इतकं सोपं. एक 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 क्रिया सॉल्व करत राहा. ओके. नियम लक्षात ठेवा. सर्वात लहान कंस आधी, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा सोडवायचा. कंस सोडवताना पहिला भागाकार बघायचा आहे का, नसला तर पुन्हा गुणाकार सोडवायचा. गुणाकार बी नसला तर डायरेक्ट बेरीज वजाबाकी डावीकडून उजवीकडे. कळलं. हे नियम लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतोय. पुढं लक्ष द्या. सेम एक्झाम्पल आहे. क्रिया कोणती करणार, कोणती क्रिया करणार, साधा कंस. ओके. ह्याच्यात सर्वात लहान कंस हाच आहे, ही क्रिया करायची. मग हे बाकीचे 210 हे भागिले हे मैरपी कंसातले 125, त्याच्यानंतर वजा हे चौकटी कंसातले 5, इथं अधिक, इथं 3. आता कोणते इथं कोणतं चिन्ह देणार 3 नंतर, गुणाकाराचं. आणि कंसातून उत्तर काय येईल 14 - 9. उत्तर काय आलं 14 - 9, 5 उत्तर आलं. ठीक आहे. आणि या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नव्हतं, कंस आणि हे अंक. जर चिन्ह नसलं तर कंसाच्या बाहेरच्या संख्येनं आतल्या संख्येला काय करतात, गुणतात. म्हणून गुणाकाराचं चिन्ह दिलं. इथं चौकटी कंस आणि मैरपी कंस. आता कोणता कंस सोडवणार, हा. याच्यातली बी कोणती क्रिया, गुणाकाराची. मग बाकीचं जशाला तसं ठेवा. हे 210 भागिले मैरपी कंसात 125 वजा, ओके, वजा किती चौकटी कंसात 5, इथं अधिक 3 × 5 = 15. आता चौकटी कंस जशाला तसा मैरपी कंस. आधी ही क्रिया करायची. उत्तर आलं 210 भागिले मैरपी कंसात 125 वजा 15 × 5 = 20. ओके. 15 × 5 = 20. मैरपी कंस पूर्ण. आता पुढं लक्ष द्या. 200 किती 10 भागिले 125 मधून 20 गेले, खाली किती राहिले 100. समजला. 100 किती, ऐका. आता मला सांगा 105 राहिलं, 105 210ला भागायचे.
105 दोन्ही 210, उत्तर आलं 2. समजतंय? या पद्धतीनं तुम्हाला पदावलीची कंसाची गणितं सोडवायची आहेत. ओके, त्यानंतरचं एक्झाम्पल घेऊ. पहा पुढचं एक्झाम्पल काय करणार, कंस आधी सोडवणार. मग हा कंस याच्यातली कोणती क्रिया आधी करणार, भागाकार नाही आहे त्याच्यात, गुणाकार नाही आहे त्याच्यात, डायरेक्ट बेरीज वजाबाकी. मग वजाबाकी ही आधी होईल. म्हणून इथं 25 गुणिले 113 मायनस 9, 113तून 9 गेले, खाली किती राहिले 104. ओके 104 राहिले. आता पुढं लक्ष द्या, प्लस किती 13, 104 मध्ये प्लस 13 मिळवा, उत्तर किती येईल 100. आता 25 इथं जशाला तसं इथं गुणिले, ह्यांचं उत्तर आलं 117. ओके, आता 117ला 25 गुणा, 25 175, हातचे आले 17, 25 1 25 आणि 17, 25 आणि 17 किती येईल, 25 आणि 17 किती, 25 आणि 17 42 होतात. गुड. हां पहा 42ला 2चा, हातचे आले 4, 25 1 25 आणि 4 29, म्हणून 2925 हे आलं तुमचं उत्तर. समजलं? या पद्धतीनं सोडवायचे तुम्हाला गणितं. आता शेवटचं एक गणित घेऊया आजच्या लेक्चरमधलं, बाकी तुम्हाला होमवर्क देणार, तो मला कंप्लीट पाहिजे आणि इथंच बसणार आहे, कुठंही जाणार नाही. इथून पुढं मी आणि तुम्ही दोघंच मास्तर असू. ओके, तिसरा माणूस नाही येणार वर्गात. पदावलीचं शेवटचं गणित नीट आहे का? ओके, शेवटचं म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून ॲडव्हान्स एक्झाम्पल आपल्याला पाहिजे, पण आजच्या लेक्चरमधलं शेवटचं एक्झाम्पल हे तुम्हाला कळलंच पाहिजे. तुम्हाला मी मागच्या 2 तासापासून लेक्चर देतो आहे, तर सगळं समजलं असेल. जवळजवळ नाही म्हणलं तरी 15 उदाहरणं सोडून दिलेत तुम्हाला. तर तुम्हाला आता होमवर्कसाठी उदाहरणं देणार आहे. सगळ्यात पहिलं पुढं लक्ष द्या. आता कंस सोडवायचा, मग कोणता सोडवणार, हा आधी, आणि हा बी करू शकता कारण दोन्ही सेम साईज आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी. ओके, एकात एक नाही. 220 मायनस 140 उत्तर किती आहे, 220 मायनस 140 उत्तर 80. उत्तर किती आहे 80. इथं प्लस पुढं लक्ष द्या, चौकटी कंसात 92 90 गुणाकार केला, प्लस प्लस आहे कंसामध्ये 2 पंचे 10, पण उत्तर येईल -10. महिरपी कंस पूर्ण, महिरपी कंसाच्या बाहेर परत 100 आहेत. नीट आहे का? लक्षात घ्या. आता इथं चिन्ह नाही आहे, परंतु इथं कोणतं चिन्ह येईल, मग गुणिले, आणि इथं 2 चिन्ह शेजारी आहेत म्हणून 2 चिन्हाचा गुणाकार प्लस मायनस काय येतो, मायनस. म्हणून इथं महिरपी कंसात 80 अधिक चौकटी कंसात 90 वजा 10. इथं महिरपी कंस पूर्ण. ओके सॉरी, महिरपी कंस पूर्ण आणि चौकटी कंस बी पूर्ण झालं. आता पुढं लक्ष द्या. मग आता आपल्याला पाहिजे -100 जशाला तसे. आता चौकटी कंस लहान आहे, 90 मधून 10 गेले, महिरपी कंसात 80 प्लस, बोला लवकर, इथं 90 मधून 10 गेले 80. समजलं? महिरपी कंस संपला, इथं 100 जशाला तसे. आता 80 आणि 80 किती आलं 160. महिरपी कंस संपला, इथं वजा काय 100, 160 मधून 100 गेले 6. हे आलं तुमचं उत्तर. समजलं? या पद्धतीने. हां, मायनस कुठं येईल, मायनस कसं येईल, मोठ्या संख्येच्या आधी मायनस आहे का, नाही, उत्तरात मायनस येणार नाही. समजलंय? टॉपिक कळलाय? पदावली सगळ्यात पहिलं काय करणार, कंस सोडवणार. कंसातल्या कोणत्या क्रिया करणार, भागाकार, गुणाकार, बेरीज, डावीकडून उजवीकडे बेरीज वजाबाकी. समजलंय? चला घ्या लिहून घ्यायला लागा, फबाड वाकडं करू नको रे.